कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावरती गोळीबार झालेला आहे आणि गोळीबारात सूरज साखरे कार्यकर्ता जखमी झालाय। या खासगी सावकारीतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तशी माहिती समोर येते। सूरज साखरेवरती खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपल्याला कोल्हापूरमधून येते। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावरती गोळीबार झाल्याची माहिती आहे आणि या गोळीबारामध्ये सूरज साखरे हा कार्यकर्ता जखमी झालाय। खासगी सावकारी या सगळ्या प्रकरणातून गोळीबाराची प्राथमिक माहिती समोर येते। सूरज साखरेवरती खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे। कोल्हापूरमध्ये ही घटना घडलेली आहे। कोल्हापूरमध्ये हा गोळीबार झालाय। भाजप कार्यकर्त्यावरती कोल्हापुरात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आणि या गोळीबारात सूरज साखरे हा कार्यकर्ता जो आहे तो जखमी झालेला आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकरणात नेमकं कोण याच्या पाठीशी आहे किंवा सध्या या जखमीची प्रकृती कशी आहे? अमित, सूरज साखरे हा वाशीनाका परिसरामध्ये आहे, ते थांबून होता आपल्या मित्रांच्या सोबत आणि त्याचवेळी त्याच्याच ग्रुपमधला एक जण कार्यकर्ता तिथं आला आणि त्या दोघांचेही खासगी सावकारकी या वादातून हे ते वादावादी जोरदार झाले आणि यामध्ये त्याच्याच मित्रांना हे ते त्याच्यावरती गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे ती मिळालेली। हा गोळीबार झाल्यानंतर त्याच्या मित्राने तात्काळ त्याला आहे ते राजारामपूर इथल्या एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या ऍडमिट केलेले आहे। त्याच्यावरती आता उपचार आहे ते सुरू आहेत। पोलीस आहेत ती घटनास्थळावरती सध्या दाखल झालेले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, डीवायएसपी आणि करवीर पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झालेत आणि एकूणच या सगळ्या घटनेचा पंचनामा आहे ते त्यांच्याकडून सुरू झालेला। नेमक्या किती राऊंड फायर झाले याची माहिती आता पोलीस घेताना आपल्याला दिसून येतात। काही सुगाव आहे ते पोलिसांना या सगळ्या प्रकरणात आहे ते लागलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथकं सुद्धा आहे ते पाठवले आहेत। नेमका हा आरोपी आहे तो ताब्यात आल्यानंतर नेमका हल्ल्याचं कारण काय आहे ते स्पष्ट होणार आहे। मात्र एकूणच भाजपच्या पदाधिकाऱ्यावरची कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीनं गोळीबार आणि तो पण दिवसाढवळ्या झाल्यामुळे आहे ते एकच खळबळ कोल्हापूरमध्ये उडाल्याचं पाहायला मिळते। कारण हा सगळा परिसर आहे ते नेहमी गजबजलेला परिसर असतो। या परिसरामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे, बाजारपेठ आहे आणि असं असताना सुद्धा इतकं धाडस गोळीबार करणाऱ्याचं या ठिकाणी दिसून आलं आणि त्यामुळे या एकूणच सगळ्या प्रकाराचा तपास आता पोलीस घटनास्थळावरती सध्या वरिष्ठ दर्जाचे अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत आणि ते एकूणच या सगळ्या प्रकरणाचा पंचनामा करून आणखीन काही धागेदोरे या ठिकाणी सापडतात का, सीसीटीव्ही फुटेज काही सापडते का याचा तपास करत आहेत। सध्या सूरज साखरेवरती आहे ते राजारामपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकृती सध्या त्याची व्यवस्थित असल्याची आहे ती माहिती देण्यात येते। मात्र एकूणच या सगळ्या अंगाने आता पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहे। ज्ञानेश्वर, ज्याने हल्ला केला तो नेमका कोण होता आणि सध्या त्याचा काही सुगावा लागलाय का? तो सध्या कुठे आहे, काही कळलंय का? ज्या पद्धतीने आपल्याला प्राथमिक माहिती मिळते त्या पद्धतीनुसार सूरज साखरे हा एक गँग सुद्धा चालवत होता आणि तो खासगी सावकारकीचं काम सुद्धा करत होता। वसुली सुद्धा आहे ते अनेकांच्याकडून ते करत होता आणि त्या अनुषंगानेच आहे त्याचे आर्थिक व्यवहार सुद्धा अनेकांच्या सोबत होते आणि ह्या आर्थिक व्यवहारामध्ये नेहमी त्याच्या सोबत असणारा एक व्यक्ती आहे, त्याचा मित्रच आहे। त्या मित्रासोबतच त्याचा या आर्थिक कारणावरून वाद झाला होता। गेले काही दिवस त्यांच्यामध्ये हा वाद धुमसत होता आणि आज दोघं आमोरासमोर आल्यानंतर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलं आणि यातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला मिळते आणि त्यामुळे आता या आरोपीला पकडल्यानंतर अधिकची माहिती मिळू शकेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। मुंबई पालिकेला मराठीचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित केला जातो, कारण पालिकेतील अधिनियमाची प्रत जी आहे ती इंग्रजीत आली आहे। ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्ये आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत आलेलं नाही आणि मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांना केवळ महापालिकेत कायद्याचं इंग्रजीतलं पुस्तक वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। मुंबई पालिकेला मराठीचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण पालिकेतील अधिनियमाची जी प्रत आहे ती फक्त इंग्रजीत आली आहे आणि यामुळेच ठाकरे गटाचे नगरसेवक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तक जे आहे ते केवळ इंग्रजीमध्ये आलंय, ते मराठीमध्ये उपलब्ध नाहीये। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुमित, पालिकेचं जे कायद्याचं पुस्तक आहे ते केवळ इंग्रजीमध्ये आलेलं आहे, काय नेमकी माहिती आहे? बरोबर आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका ऍक्ट 1888 याच्यानुसारच बृहन्मुंबई महानगरपालिकेचं सगळं कामकाज चालत असतं, पण गेल्या काही वर्षामध्ये एकतर नगरसेवक या सभागृहात येत नव्हते, त्यामुळे त्याची छपाई देखील जास्त प्रमाणात होत नव्हती। पण आता नगरसेवक आलेत आणि आता एवढ्या महिन्यानंतर महानगरपालिकेनं जे गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस आहे भायखळ्याला ग्रँट रोडला त्या ठिकाणाहून या सगळ्या प्रत छापून घेतलेल्या आहेत। मात्र
त्या केवळ इंग्रजीमध्येच आहेत, मराठीमध्ये छापण्यात आलेल्या नाहीयेत किंवा सध्या त्या मराठीत छापल्या जात नाहीत असं उत्तर काही अधिकाऱ्यांकडून खासगीत दिलं जात आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेला मराठीचा विसर पडलाय का असा प्रश्न निर्माण होतोय. दुसऱ्या बाजूला सगळेच नगरसेवक इंग्रजीमध्ये वाचू शकत नाहीत, काहींना मराठीमध्येच व्यवस्थित कळतं किंवा कायद्याचं ज्ञान हे अधिक प्रमाणात घेता येऊ शकतं असं नगरसेवकांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच महानगरपालिकेनं जर का ट्रान्सलेटर असतील तर ट्रान्सलेटर जमा करावं की आणावं, त्यांना नियुक्त करावा आणि त्यानंतर मग हे पुस्तक छापून आम्हाला वाटावे अशी मागणी केली आहे. आता महानगरपालिका यावर काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं असेल, पण महानगरपालिकेला तुर्तास तरी विसर पडलेला दिसतोय. सुमित, या सगळ्यामध्ये नगरसेवकांकडून काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? सेवकांचं म्हणणं हेच आहे की मराठीचा आपण जर वापर करतो, प्रचार करतो, प्रसार करतो किंवा मराठीसाठी इथे प्रत्येक पक्ष आग्रही आहे, तर मग इथलं कामकाजही मराठीत व्हायला हवंय. काही दिवसांपूर्वीच अगदी गाजावाजा करत मराठी पाठांसंदर्भात सत्ताधाऱ्यांनी मोठा आवाज उठवलेला होता. ठिकठिकाणी तपासणी केली जात होती, आस्थापनांवरची नावं बदलली जात होती. मग ज्या ठिकाणाहून कामकाज चालतं तो कामकाज ज्या कायद्यानुसार चालतो त्या कायद्याची पुस्तकं देखील मराठीत असायला हवी अशी नगरसेवकांची भूमिका आहे. बरं सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान यावरती ठाकरेंचे नगरसेवक सचिन पटवळे यांचं काय म्हणणं ते सुद्धा आपण ऐकूया. प्रशासन हे 1888च्या कायद्यानुसार चालतं आणि ह्या 1888चा नेमका कायदा काय आहे ह्याचं एक पुस्तक नगरसेवकांना नवीन निवडून आल्यानंतर दिलं जातं. परंतु ह्यावेळेस थोडे ॲक्टमध्ये बदल होते, त्याच्यामुळे हे 6 महिन्यांना आम्हाला पुस्तक दिलं जातं आहे. परंतु मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण कामकाज हे मराठीमध्ये झालं पाहिजे आणि ज्या वेळेला हे संपूर्ण कामकाज मराठीमध्ये होत नव्हतं म्हणून मी स्वतः या ठिकाणी महापौरांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की काही ठिकाणी कामकाज हे मराठीमध्ये होत नाही आहे, तर आपण कृपया हे मराठीमध्ये होण्यासाठी आदेश द्यावे. तेव्हा महापौरांनी देखील सांगितलं होतं की नक्कीच हे मराठीमध्ये कामकाज होण्यासाठी आदेश दिले जाईल. परंतु आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे. आणि आता लोहगड प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर येते. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पूर्ण झाली आणि दोघांनाही पुढचे 14 दिवस न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत पुढील 3 महिने दर 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी ही वाढत राहणार आहे. चेतन चौधरीचे वकील राधिकेश उत्तरवार यांनी ही माहिती दिलेली आहे. लोहगड प्रकरणातून मोठी अपडेट आपण बघतोय. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची आज जी न्यायालयीन कोठडी ती संपणार होती आणि दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणि दोघांनाही पुढचे 14 दिवस न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आलेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत पुढील 3 महिने दर 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी ही वाढत राहणार आहे. चेतन चौधरीचे वकील राधिकेश उत्तरवार यांनी ही माहिती दिली आहे. बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा शाळेमध्ये उंदरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. अनेक विद्यार्थ्यांना रात्री झोपेत असताना उंदरांनी चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणाच्या पायाची बोटं, कोणाची टाच तर कोणाच्या हाताची बोटं उंदरांनी कुरतडली आणि राज्यासाठी पदक जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या मुलींना आता खेळण्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागलेली आहे. उंदरांच्या चाव्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेमध्ये उंदरांचा सुळसुळाट सुरू आहे आणि याचा फटका आहे ते विद्यार्थिनीला बसताना पाहायला मिळते. स्पोर्टमधल्या विद्यार्थिनींना आहेत त्यांचे पाय कुरतडले आहेत, अंगठ्यांना हातांना आहे ते उंदराने इजा केलेले. बाळ, तुझ्या बाबतीत काय घडले? उंदीर चावला. हां, कुठं चावला तुला? पायाला. हां, कधी चावला? हे रात्री चावला, दिवसात? हां, किती आतमध्ये उंदीर आहेत? काय माहिती. हां, दिसतंय तुम्हाला उंदीर सगळीकडे फिरताले? हां, मग तुम्ही सांगितलं होतं सरांना की बाबा उंदीर आहे ते सगळं, मग काय उपाययोजना करतायत का ते? करतात. हां, सापळा ठेवलेला हां, आम्ही त्यात. तरी पण चावलं? कितव्यांदा हा प्रकार घडलाय? तुला पण चावलंय? वर्षातून 3 वेळा मला उंदीर चावलाय. तिसऱ्यांदा हा प्रकार घडला? तिसऱ्यांदा हा प्रकार घडलेला आहे. हां. मग इथं सरांना सांगितलं होतं, सर काय म्हणतात? सरांना सांगितल्यावरती मला घरी लावून दिलं. मी रेबीजचं इंजेक्शन घेतलं. दुसऱ्यांदा चावल्यावरती TTचं इंजेक्शन घेतलं. आता हे तिसऱ्यांदा चावले. हां, भीती वाटते या सगळ्या प्रकरणानंतर?
इथं राहायची होय भीती वाटते. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यांना या विद्यार्थ्यांना इथं भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी घाबरल्याचं पाहायला मिळते. काही पालकसुद्धा आता या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला दिसून येते. घाणीचं साम्राज्य सगळे या सगळ्या परिसरामध्ये आहे ते आपल्याला दिसून येते आणि त्याचा फटका या विद्यार्थ्यांना आहे ते बसताना पाहायला मिळते. या सगळ्या घटनेनंतर आहे ते आता प्रशासन काय याची दखल घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र पाहायला गेलं तर 5 ते 6 विद्यार्थिनींना अशा पद्धतीनं हे ते उंदीर चावलेले आहेत. त्यांची पायाची बोटं आहे ते टाच कुरतडलेले आहे. हातांना सुद्धा आहे ते उंदरांनी चावा घेतलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आहेत ते सगळ्या भीतीच्या छायेखाली असल्याचं आपल्याला दिसून येते. मात्र एकूणच असं असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उभा ठाकताना दिसून येते. उंदरांच्या सुसुळाटमुळे अनेक विद्यार्थ्यांना उंदरांनी चावा घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे तो निर्माण झाला आहे आणि याला जबाबदार कोण अशा पद्धतीचा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होताना दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर. तुला पण उंदीर चावलं? होय, वर्षातून 3 वेळा मला उंदीर चावलंय. तिसऱ्यांदा हा प्रकार घडला? तिसऱ्यांदा हा प्रकार घडलेला आहे. मग इथं सरांना सांगितलं होतं, सर काय म्हणते? सरांना सांगितल्यावरती मला घरी लावून दिलं. मी रेबीजचं इंजेक्शन घेतलं. दुसऱ्यांदा चावल्यावरती TTचं इंजेक्शन घेतलं. आता हे तिसऱ्यांदा चावले. भीती वाटते या सगळ्या प्रकरणानंतर इथं राहायची? होय भीती वाटते. शाळेनं नाही, मुलगीनेच फोन करून सांगितलेला की उंदीर चावलाय आणि न्यायला या म्हणून. काही विद्यार्थ्यांना 3-3दा तिसऱ्यांदा हा प्रकार आहे ते झालं. होय, भीती वाटते. आता मुली तर वाटतेच सुरक्षित की, वाटते. होय. नंतर पोरीना बाकीचं काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको ना. हां. म्हणून आता ते काल फोन केलाय तर न्यायला आलोय. आता पोरगीला घेऊन निघालो. परत तिकडे पाठवणार आहे की काय करणार आहे तुम्ही? काय तुमच्या डोक्यात आता? आता बघूया काय ते उंदरांचं कमी झालं की मग पाठवणार. आता आम्ही काय केलेलं आहे, त्या औषधं जी असतात उंदरासाठी त्या औषधं वगैरे ठेवलेली आहेत. त्यासाठी ट्रॅप जो आहे तो ट्रॅप ठेवलेला आहे. ह्या गोष्टीची दक्षता आम्ही घेतोय आणि त्याच्यातनंही एखाद्या विद्यार्थीला चावलेलं आहे. सकाळी डॉक्टरांना बोलवलेलं होतं, डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी औषध वगैरे सांगितलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना ते इंजेक्शन सजेस्ट केलेलं आहे, तर ते इंजेक्शन घ्यायला सुद्धा मुलांना पाठवलेलं आहे.